नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहेत GVT म्हणजे ग्लोबल विकास ट्रस्ट शिरसाळा तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी आपण आलेलो आहे। तिथं आपल्या पाठीमागे पाहू शकता की इथं रेशीम कीटक संगोपनाचं एक इथं डेमो केलेला आहे बघा। अंदाजे बहुतेक 1.5 ते 2 एकरावर इथं अशा प्रकारे इथं डेमो केलेला आहे। डेमोच्या स्वरूपात तुम्हाला दाखवतो की जे पाठीमागे पाहू शकता की जे आळ्यांना खाण्यासाठी कोसला तयार करण्यासाठी जे लागणार आहे, जे रॉ मटेरियल म्हणजे त्याचा हे तुतीचा पाला इथं अशा प्रकारे जी तुतीचा जे पाला आहे, पाल्याची इथं अशा लागवड केलेली एकदम चांगल्या प्रकारे। आणि लागवड केल्याच्या नंतर जे आहे तर इथं जे शेड आहे, तर शेडमध्ये तुम्हाला दाखवतो की हे शेड जे कीटक संगोपनाचं जे शेड आहे, ते जे कीटक आळ्यापासून जे आळ्या आहेत त्या आळ्यापासून जी कोसला तयार होणार त्याच्यासाठी असं इथं शेडची उभारणी केलेली एकदम चांगल्या प्रकारे। आणि त्यांना जे खाण्यासाठी जे तुतीचा चारा आहे, तो चारा बी एकदम मुबलक प्रमाणात इथं असा लावलेला आहे बघा। अशा प्रकारे इथं जे आहे तर याची लागवड कशा प्रकारे केलेली तुम्हाला दाखवतो बघा। तर लागवड तुम्हाला अंदाजे पाहू शकता की मधात 6 फूट अंतर ठेवलेले आणि 2.5 फुटावर एक तुतीचं झाड लावलेलं आहे। आणि अशा प्रकारे इथं जे आहे तर खूप मोठ्या प्रमाणात तुती या चाऱ्याची लागवड केलेली आहे। आणि तुती चाऱ्याची लागवड केलेली आणि डेमो दाखवण्यासाठी एकदम जे तुतीचं जे एकदम मधोमध जे शेड आहे, साईडनं तुती घेतलेली आहे आणि तुतीच्या मधोमध शेडची उभारणी केलेली आहे। तर शेडची उभारणी तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारे ज्या खिडक्या आणि व्हेंटिलेशनसाठी खिडक्याची याची व्यवस्था केलेली आहे। आणि अशा प्रकारे इथं हे पाहू शकता की पूर्णपणे पॅक जाळी लावून असं एक क्रॉप घेतलेला आहे। तर कोसला दाखवतो मी तुम्हाला, हे अशा प्रकारे कोसला तयार झालेला आहे। हे चंद्रिका जे आहेत, तर चंद्रिका इथं बाहेर काढून ठेवलेल्या आहेत, बघा। हे रेशीमचं संगोपनाचं जे शेड आहे, शेड तुम्हाला मधात दाखवलं कसं येतं। हे अशा प्रकारे शेड आहे बघा। हे याच्यामध्ये पूर्णपणे असे जाळीनं कवर केलेलं आहे आणि शेडची रचना तुम्ही पाहू शकता 1 नंबर 1। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। धन्यवाद।